विद्यार्थ्यांनो, इयत्ता 12वी विषय मराठी, पाठ क्रमांक 11, कविता आरशातली स्त्री. कवयित्री आहेत हिरा बनसोडे. आपण पहिल्यांदा कवयित्रीचा परिचय करून घेऊया. सुप्रसिद्ध कवयित्री, फुले आंबेडकरी साहित्य चळवळीतील पहिल्या पिढीच्या महत्त्वाच्या कवयित्री. अस्मितादर्श, निकाय, सुगावा, युगवाणी, समुचित इत्यादी नियतकालिकातून त्यांनी सातत्याने काव्यलेखन केले. आपल्या काव्यलेखनातून आणि काव्य वाचनातून आंबेडकरी विचारधारा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रवाही करण्यात हिरा बनसोडे यांची कविता अग्रणी ठरली. त्यांचे पौर्णिमा, फिनिक्स व फिर्याद हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. आपण फिनिक्स या कविता संग्रहाचं आणि फिर्याद या कविता संग्रहाचं मुखपृष्ठ समोर स्क्रीनवर पाहतो आहोत. प्रस्थापित समाजव्यवस्थेच्या विरोधात बंड करणारी, व्यवस्थेला जाब विचारून न्याय्य हक्काची, अधिकारांची भाषा उच्चारणारी कविता त्यांनी मुख्यतः लिहिली. समताधिष्ठित समाजरचनेला जन्म देणारी दलित स्त्री ही त्यांची नायिका आहे. तिचे भावविश्व त्यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी असल्याने त्यांची कविता सामाजिक वास्तव तसेच सामाजिक सांस्कृतिक परिवर्तनेही आपल्या कवेत घेते. डॉक्टर्स ऑफ महाराष्ट्र या ग्रंथात हिरा बनसोडे यांचा समावेश करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांनो, आपण आता कवितेची मध्यवर्ती कल्पना पाहूया. स्त्रीच्या आयुष्यातील स्थित्यंतराचा वेध घेताना कवयित्रीने आरशातली स्त्री या कवितेत स्त्रीच्या व्यथा शब्दबद्ध केल्या आहेत. सहज आरशात पाहताना जेव्हा गतकाळाच्या स्मृती जाग्या होतात तेव्हा लक्षात येते की मी ती हीच का, आणि मग तिला वाटत राहते की ती अंतर्बाह्य बदलले मी. चैतन्यमय बाल्य, तेजस्वी तारुण्य, त्यामधील स्वप्ने, ध्येय कुठल्या कुठे जाऊन आता कशाचेही काहीच न वाटणारी स्थितप्रज्ञता माझ्यात आली कोठून. पूर्वी हवे हवेसे वाटणारे चांदणे, वाट पाहणारी जाई, अशा छोट्या छोट्या गोष्टीतील आनंदाचेही आता संसारात गुरफटून गेल्यानंतर भान नसते. संसारात गांजलेल्या या स्त्रीला शेवटी आठवणीतील बालसखी नव्या उमेदीने जगण्यासाठी कसे प्रेरित करते ते या कवितेत आपल्याला समजून घ्यायचे आहे. विद्यार्थ्यांनो, आपण कवयित्री हिरा बनसोडे यांच्या आरशातली स्त्री या कवितेचा वेध घेताना स्त्रियांच्या जीवनात झालेल्या स्थित्यंतराचा मागोवा घेणेही आवश्यक ठरते. धर्म, जात, पुरुषप्रधान व्यवस्था यामुळे स्त्री गेली शतकानुशतके रूढी, परंपरा आणि जाचक नियमांमध्ये करकचून बांधली गेली होती. पण सुधारक विचारांच्या पुरुषांनी स्त्री उद्धाराचा प्रयत्न शिक्षणाच्या मार्गाने करून तिच्यात आत्मविश्वास निर्माण केला. पण तरी देखील आज 21व्या शतकात देखील स्त्रियांची पारंपरिक विचारांच्या पिंजऱ्यातून सुटका झालेली दिसत नाही. उलट विकसित विज्ञान तंत्रज्ञानाचा गैरउपयोग करून स्त्रीचे शोषणच केलेले दिसते. पण नोकरी व्यवसायामुळे स्त्रीची जीवनशैली, तिचे समाजातील स्थान यामध्ये हळूहळू बदल होताना दिसतो आहे. परंतु तिच्या भोवतीच्या बेड्या अजूनही पूर्णपणे निघालेल्या दिसत नाहीत. स्वतःचा शोध घेण्यात स्त्रीची आत्मप्रेरणाच कमी पडल्याने ती पुन्हा एकदा स्वतःच तयार केलेल्या पिंजऱ्यात पुन्हा पुन्हा अडकते आहे.
अशा अडकलेल्या आणि स्वविषयक जाणीवा हरवलेल्या स्त्रीचा शोध हिरा बनसोडे यांनी आरशातली स्त्री या कवितेतून घेतला आहे. ही कविता फिनिक्स या कविता संग्रहामधून घेतली आहे. विद्यार्थ्यांनो, आता आपण पहिल्यांदा कवितेला सुरुवात करण्या अगोदर कविता वाचूया. कवितेचं नाव आहे आरशातली स्त्री. सहज आरशात पाहिले नि डोळे भरून आले. आरशातील स्त्रीने मला विचारले, तूच ना गती, माझेच रूप ल्यालेली, तरीही मी नसलेली. किती बदललीस ग तू अंतर्बाह्य. तुला सांगू तुझ्या अंतरीचे सुंदर पूर्वरंग. ऐक हं, तू कशी होतीस ते. पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी चैतन्यमयी बालिका. अंगणात दिवे लावावेत तसे सर्वच बहर लावणारी तू नवयौवना. स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा. नि आज नखशिकांत तू आहेस फक्त स्थितप्रज्ञा राणी. आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस ग मन उलगडून. ओठ मात्र असतात पिळवटलेले, खसकन देह तोडलेल्या फुलांसारखे. इतकी कशी वेढून गेलीस या घनगर्द संसारात. जळतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे वरदान समजून. अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला. बागेतली ती अल्लड जाईही पेंगुळते तुझी वाट पाहून पाहून. पण तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी. अनेकदा तुला मी अशी पाहते की काळीजच हंबरते. रात्रीच्या एकांतात तर हुंदका कंठात दाबून शिवत असतेस तुझे ठिकठिकाणी फाटलेले हृदय. नि पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कळा. तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वतःच हिंदकळते. आणि अशातच ती मला गोंजारीत जवळ घेत अधिकारवाणीने म्हणाली, रडू नकोस खुळे, उठ आणि डोळ्यातले हे आसू सोडून दे शेजारच्या तळ्यात. नि घेऊन ये हातात नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले. विद्यार्थ्यांनो, कविता वाचून झाल्यानंतर आपण आता त्यामधील जे शब्दार्थ आहेत त्यांचे समानार्थी शब्द पाहणार आहोत. पहा, कवितेत आलेले शब्द आहेत आरसा, त्यासाठी समानार्थी शब्द आहे दर्पण. डोळे, त्यासाठी नयन, नेत्र, लोचन. स्त्री यासाठी ललना, कामिनी. अंतर्बाह्य यासाठी आतून बाहेरून. अंतरीचे म्हणजे हृदयातील, मनातील. पूर्वरंग याचा अर्थ आहे पूर्वीचे रंग किंवा स्वरूप. तरंग म्हणजे लहरी. ओंजळ म्हणजे अंजली. फिनिक्स याचा अर्थ आहे ग्रीक पुराणातील एक पक्षी जो जळल्यानंतर त्याच्या स्वतःच्या राखेतून पुन्हा जिवंत होतो. पुढचा शब्द आहे अंगण, याचा अर्थ आहे घरापुढील मोकळी जागा. दिवे म्हणजे दीप. आभाळ यासाठी समानार्थी शब्द आहे नभ, आकाश. झुला म्हणजे झोका. ध्येयगंधा म्हणजे ध्येयाने प्रेरित झालेली. नखशिखांत याचा अर्थ आहे
पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत. स्थितप्रज्ञ म्हणजे अलिप्त. पिळवटलेले ओठ म्हणजे दुःख दाबून ठेवलेले. घनगर्द म्हणजे घनदाट, निबिड. संसार याचा अर्थ आहे प्रपंच. अहोरात्र म्हणजे रात्रंदिवस. प्रेयस चांदणे याचा अर्थ आहे प्रिय असे चांदणे. अल्लड म्हणजे खेळकर. पेंगुळणे म्हणजे झोप आल्यासारखे होणे. अस्तित्वहीन म्हणजे अस्तित्व नसलेले. हंबरते याचा अर्थ आहे व्याकुळ साद घालते. कंठ म्हणजे गळा. फाटलेले हृदय याचा अर्थ आहे जखमी झालेले हृदय अर्थात मन. असह्य म्हणजे सहन न होणे. कळा याचा अर्थ आहे वेदना. हिंदकळणे म्हणजे हेलावणे. खुळे याचा अर्थ आहे वेडे. आसू म्हणजे अश्रू किंवा आसवे. उमललेली याचा अर्थ आहे फुललेली. शुभ्र याला समानार्थी शब्द आहे पांढरे किंवा श्वेत. फूल याला समानार्थी शब्द आहे पुष्प. पंख म्हणजे पर. आणि चैतन्यमयी बालिका म्हणजे टवटवीत असलेली छोटी मुलगी. यानंतर आपण या कवितेमध्ये कोणकोणते वाक्प्रचार आलेले आहेत ते पाहूया. या वाक्प्रचारांचे मात्र मी अर्थ दिलेले नाही आहेत. ते अर्थ तुम्ही स्वतः लिहायचे आणि त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे. पहा, पहिला वाक्प्रचार आहे डोळे भरून येणे. दुसरा आहे अंतर्बाह्य बदलणे. तिसरा आहे आभाळ झुल्यावर झुलणे. चौथा वाक्प्रचार मन उलगडणे. पाचवा आहे वेढून टाकणे. सहावा आहे भान नसणे. सातवा आहे काळीज हंबरणे. आठवा हुंदका कंठात दाबणे. आणि नववा वाक्प्रचार आहे गोंजारणे. तर विद्यार्थ्यांनो, या वाक्प्रचारांचा अर्थ तुम्ही स्वतः लिहून वाक्यात उपयोग करा. आता यानंतर आपण कवितेच्या मुख्य गाभ्याकडे वळणार आहोत, अर्थात रसग्रहण. कवितेचं रसग्रहण करताना आपल्याला प्रत्येक कडव्याचं रसग्रहण या ठिकाणी बघायचं आहे. कवितेतील स्त्री आपल्या संसारात, कामात इतकी मग्न आहे की तिला स्वतःकडे पाहायला वेळच नाही. रोज उठून कामाला जुंपलेला तिचा दिवस तिला स्वतःकडे पाहू देत नाही. तिच्यासाठी ती जणू संपलेली असते. संसारातील सगळी कामे तिला एकाच वेळी साद घालीत असतात. आपल्या घराच्या मागण्या पुऱ्या करता करता आपले निम्मे आयुष्य कधी संपले हे तिच्या लक्षातही येत नाही. पण एक दिवस तिला थोडीशी उसंत मिळते आणि सहज म्हणून ती आरशात पाहते. स्वतःच्या रूपाकडे पाहता पाहता तिचे डोळे पाण्याने भरून येतात. कारण आरशातील स्त्री म्हणजे तिचं स्वतःचंच प्रतिबिंब आहे. ती स्त्री बाहेरील स्त्रीला विचारते, तूच ना गती, माझेच रूप ल्यालेली, तरीही मी नसलेली. असं विचारून ती बाहेरील स्त्रीच्या मनाला साद घालते. तिच्या अंतर्बाह्य बदलाचा धांडोळा घेऊन तिचं आत्ताचं बदललेलं रूप तिच्या समोर ठेवते. तुला सांगू, तुझ्या अंतरीचे सुंदर पूर्वरंग ऐक हं, तू कशी होतीस ते. असं म्हणून विवाहापूर्वीचे दिवस, पूर्वीचे तिचे रूप, चैतन्य हे सगळं काही तिला नजरेसमोर आणून देते. आरशाबाहेरील स्त्रीच्या गतकाळाच्या स्मृती जाग्या होतात. तिच्या लक्षात येते की आरशात जी दिसते आहे मी ती हीच का. आपण अंतर्बाह्य बदललो आहोत
याची तिला जाणीव होते. आत्तापर्यंत संसारात गुरफटून गेलेल्या स्त्रीच्या पूर्वायुष्यावर नजर टाकताना कवयित्री हिरा बनसोडे स्त्रीच्या आयुष्यातील स्थित्यंतराचा वेध अतिशय नेमकेपणाने घेतात. त्या म्हणतात, ऐक हं, तू कशी होतीस ते. या काव्यपंक्तीने आरशातील स्त्री, आरशाबाहेरील स्त्रीचे म्हणजे वास्तवातील आजच्या तिच्या रूपाचे वर्णन तिच्या समोर करू लागते. तिच्या चैतन्यमयी बालपणाचे वर्णन करताना कवयित्री म्हणते, पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी तू चैतन्यमयी बालिका होतीस. लहानपणी पाऊस सगळ्यांनाच आवडतो, तसाच तो तुलाही आवडत होता. पावसाचे तरंग ओंजळीत धरता येत नाहीत आणि धरले तर ते ओंजळीत टिकत नाहीत, ते वाहून जातात. पण तुझ्यात एवढे चैतन्य होते की ते तरंगही ओंजळीत भरण्या इतका उत्साह, अल्लडपणा तुझ्या रोमरोमात पुरेपूर भरलेला होता. पुढे तू यौवनात प्रवेश केलास. यौवन म्हणजे माणसाच्या जीवनातील सर्वात आनंददायी काळ, काहीतरी करून दाखविण्याचा काळ. तूही तशीच नवयौवना होतीस. अंगणात दिवे लावावेत तसे सर्वत्र बहर लावणारी नवयौवना. असे वर्णन कवयित्री आजच्या व्यापून गेलेल्या स्त्रीच्या तारुण्यातील काळाचे करते. स्वप्न पाहायला सर्वांनाच आवडते. तारुण्यात पदार्पण केल्यानंतर स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा. आज मात्र नखशिकांत स्थितप्रज्ञ झाली आहेस. पूर्वी बघितलेली स्वप्न आज कुठे आहेत? ते स्वप्नांचे पंख, तो आभाळ झुला आणि त्यावर मनमुराद झुलणारी ती ध्येयगंधा आज कुठेतरी हरवलेली आहे. नखशिकांत बदललेली आहे. संसाराच्या व्यापतापात स्वतःची ओळख विसरून गेली आहे. अबोल झाली आहेस. भेटलीस तरी पूर्वीसारखं मन उलगडून बोलत नाहीस. मनातलं काही सांगत नाहीस. ओठ अगदी गप्प असतात. पिळवटलेले, खसकन देह तोडलेल्या फुलांसारखे. पिळवटलेले असा शब्द कवयित्री स्त्रीच्या दुःखाबद्दल वापरते. बंद ओठाआड दुःखाने पिळवटून गेलेलं मन. झाडावरून खसकन फूल तोडलं तर त्याची अवस्था जशी होईल तसं दुःख बंद ओठाआड कोंडलेल्या अवस्थेत आरशातील स्त्रीला दिसतं. इतकी कशी या घनगर्द संसारात वेढून गेलीस? स्वतःला इतकं कसं विसरलीस? हा प्रश्न आरशातल्या स्त्रीप्रमाणे आपल्याही मनात निर्माण होतो. विवाहानंतर केवळ घरकाम, मुले, नातेवाईक, कर्मकांड, सण, उत्सव, व्रतवैकल्ये, उपास-तापास आणि यासाठी करावे लागणारे अहोरात्र कष्ट, यालाच तू पारंपरिकतेचं वरदान समजून त्यातच अडकून पडली आहेस. पण या सगळ्यात जिला स्वतःच्या आतल्या उर्मीचा शोध घेण्याचे भानच राहिले नाही, त्याबद्दल कवयित्रीने अतिशय सुंदर ओळींमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ती म्हणते, अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला. प्रेयस या शब्दाचा अर्थ प्रिय असणारे, जिवलग, आनंद देणारे असे चांदणे, की जे तुला आत्तापर्यंत आनंदाचा, संतोषाचा ठेवा वाटत होते, ते दाराबाहेर तुझी वाट पाहत खोळंबून उभे आहे. दार उघडून त्याला आत घेण्याचे, त्याचे स्वागत करण्याचेही भान तुला राहिले नाही. लहानपणी फुलांचा अतोनात वेड असलेली तू आज मात्र फुलांकडे ओझरता कटाक्ष टाकायलाही तुला वेळ नाही. बागेतली ती अल्लड जाईही
पेंगुलते तुझी वाट पाहून पाहून. या शब्दात कवयित्री आरशाबाहेरील स्त्रीची व्यथा सांगू पाहते. अस्तित्वहीन, प्राण हरवलेली पुतळी असं तुझं अस्तित्व झालं आहे. स्वतःच्या आशा, अपेक्षा, आकांक्षा यांचा शोध घेण्याचे तू केव्हाच थांबविले आहे. संसाराच्या रामरगाड्यात अडकलेल्या तुला जेव्हा मी पाहते तेव्हा दुःखाने व्याकुळ होऊन माझे काळीज हंबरते. आरशातील स्त्री अशी आरशाबाहेरील स्त्रीच्या व्यथा वेदनांशी एकरूप होते. रात्रीच्या एकांतात तर हुंदका कंठात दाबून शिवत असतेस तुझे ठिकठिकाणी फाटलेले हृदय. वास्तवातील स्त्रीला जगत असताना एकाच वेळी अनेक नात्यातून जगावं लागतं. ते करताना, नाती सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागते. स्वतःचे पंख वेळप्रसंगी मिटून घ्यावे लागतात किंवा छाटूनही टाकावे लागतात. अशा वेळी ठिकठिकाणी जखमा होतात. मन आणि हृदय रक्तबंबाळ होते. अशा वेळी फाटलेल्या हृदयाला शिवण्यासाठी तिच्यासाठी मोकळी जागाही नसते. रात्रीच्या एकांतातच हुंदका कंठात दाबून फाटलेले हृदय तिला एकटीलाच शिवावे लागते. अशा वेळी असह्य कळा तिला पदराखाली झाकून टाकाव्या लागतात. आरशातील माझ्याच प्रतिबिंबाचे हे माझ्याविषयीचे मनोगत ऐकून आरशाबाहेरील वास्तवातील मी हिंदकळते, हेलावून जाते. अशातच आरशातील ती मला गोंजारते, कुरवाळते आणि अधिकारवाणीने सांगते, रडू नकोस खुळे, उठ आणि डोळ्यातील हे आसू सोडून दे शेजारच्या तळ्यात. आजपर्यंत तू जे जगलीस, जी घुसमट सहन केलीस, स्वतःला बिना तक्रार नाकारत राहिलीस, ते आता करू नकोस. डोळ्यातून वाहत असलेले अश्रू सोडून दे शेजारच्या तळ्यात आणि निर्धाराने जगण्याला सामोरी जा आणि घेऊन ये हातात नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले. पुन्हा एकदा स्वतःला हवे तसे जग. अंगणात थांबलेल्या चांदण्याला दरवाजा उघडून आत घे. बागेतील अल्लड तुझी वाट पाहून थकलेली जाई तिचा मनापासून विचार कर. स्वप्नांचे पंख लेवून आभाळ झुल्यावर मनसोक्त झोके घे. तुझ्याच हृदयात असलेले सगळे पूर्वीचे सुंदर पूर्वरंग पुन्हा एकदा उधळून दे स्वतःच्या अंगाखांद्यावर आणि तयार हो नव्या जाणीवेच्या तरल भावनेने. पुन्हा एकदा त्याच चैतन्याने रसरसलेली ध्येय गंधा हो आणि बदलून टाक पुन्हा एकदा स्वतःला अंतर्बाह्य. कवयित्री हिरा बनसोडे यांनी स्त्रीच्या आयुष्यातील स्थित्यंतराचा हा असा वेध घेताना संसारातील व्यापतापाने होरपळलेल्या वास्तवातील स्त्रीला तिच्याच अंतर्मनातील तिचीच प्रतिमा तिला तिच्या खऱ्या रूपाची जाणीव करून देते. अजून काही संपलेले नाही. स्वतःचा शोध घेतलास तर शुभ्र कमळाची प्रसन्न फुले उमललेली तुला नक्कीच सापडतील, असा आशावाद कवितेच्या शेवटी कवयित्री व्यक्त करतात. आणि त्यामुळे ही कविता कुणा एकट्या स्त्रीची न राहता समस्त स्त्रियांची होऊन जाते. विद्यार्थ्यांनो, इथे कविता आणि तिचं रसग्रहण संपलं. पण या कवितेतून आपल्याला नेमका कोणता संदेश मिळतो याचा जर आपण शोध घेतला तर आपल्याला पुढील संदेश या ठिकाणी पाहता येतो. पहिला संदेश आहे, स्त्रियांनी स्वशोध घ्यावा. दुसरा आहे, पूर्वायुष्यात जपलेले छंद आयुष्याच्या नंतरच्या काळातही जपावे. तिसरा आहे, स्त्रियांनी सन्मानाने जगावे. चौथा आहे, स्त्रियांनी स्वप्रतिमेचा आदर करावा. आणि शेवट याच कवितेतून आपल्याला संदेश मिळतो तो म्हणजे
पारंपरिकतेत अडकून न पडता स्वकर्तृत्वाला नेहमीच महत्त्वाचे स्थान द्यावे. विद्यार्थ्यांनो, यानंतर आपण नेहमीप्रमाणे स्वाध्यायाकडे वळणार आहोत. पहिला स्वाध्याय आहे, आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीशी केलेला संवाद हा स्वतःशीच केलेला सार्थ संवाद आहे. हे विधान स्पष्ट करा. दुसरा स्वाध्याय, खालील ओळीचा स्वतःच्या भाषेत अर्थ लिहा. स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा, नि आज नखशिखांत तू आहेस फक्त स्थितप्रज्ञा राणी. तिसरा स्वाध्याय आहे, आरशातील स्त्रीने आरशाबाहेरच्या स्त्रीला अधिकारवाणीने केलेला उपदेश सांगा. हा स्वाध्याय विद्यार्थ्यांनो तुम्ही मराठीच्या स्वतंत्र वहीमध्ये लिहून काढायचा आहे आणि कवितेचा मनपूर्वक अभ्यास करायचा आहे. धन्यवाद.